आणि 7 वेळा लोकसभेमध्ये विजय आणि 2 वेळा राज्यसभेचं नेतृत्व, 5 वर्ष देशाचं गृहमंत्रीपद सांभाळलं, चंदीगड राज्य, पंजाब राज्य आणि राजस्थान राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली। या संपूर्ण 60 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये 6 दशक त्यांनी राजकीय सामाजिक जीवनामध्ये त्यांनी काम केलं। त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत। त्यांनी भगवद्गीतेचं मराठीत शब्दांकन केलं। धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं। एवढ्या 60 दशकाच्या राजकीय प्रवासामध्ये जीवनामध्ये एकही डाग न लागू देणारं नेतृत्व, अशा प्रकारे त्यांची ख्याती होती। अशा प्रकारचं चारित्र्य संपन्न नेतृत्व आज आपल्याला सोडून गेलेलं आहे। या नेतृत्वाची पोकळी महाराष्ट्रामध्ये भरून निघणं कठीण आहे, पण त्यांच्या पश्चात त्यांनी जो चारित्र्य संपन्न आणि निष्ठेचा जो आपल्या पुढे आदर्श ठेवलेला आहे, तो आदर्श आपण पुढे चालू ठेवणं आणि देशाच्या प्रगतीसाठी सतत चिंतन करणं आणि देशाची प्रगती करणं, हा जो वारसा आदर्श त्यांनी आपणाला घालून दिलाय, तो वारसा आपण पुढे घेऊन जाऊया। अशा प्रकारचं त्यांच्याबद्दल मी शब्दपुष्प वाहतो आणि त्यांना आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीनं विनम्र अशी भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहतो। ईश्वर करो त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांना परमेश्वराच्या चरणी स्थान प्राप्त हो, अशा प्रकारची प्रार्थना ईश्वराला करतो। नात्यानं ते माझे काका आहेत आणि घरामध्ये दुःख झालेलं असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली। पण प्रशिक्षणार्थ्याचा हा लढा बुलंद करणं आणि शिकलेल्या उच्च शिक्षित पदवीधरांना, उच्च शिक्षितांना खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी रोजगार मिळवून देणं, ही खरी अर्थानं त्यांच्या प्रति मी भावपूर्ण श्रद्धांजली जर कोणती असेल तर या उच्च शिक्षितांना पुन्हा कायमस्वरूपी रोजगार मिळवून देणं, ही खरी श्रद्धांजली मी समजतो। मनुष्य येतो, मनुष्य जन्मतो आणि मनुष्य हा देह हे जग सोडून जातो, पण सोडून गेल्यानंतर पाठीमागे काय ठेवून गेला याची चर्चा होते। त्यांनी निष्कलंक जीवन जगले, चारित्र्य संपन्न जीवन जगले, कुणाच्याही फुटक्या कवडीला हात लावला नाही। तो वसा या पुढील काळामध्ये बालाजी पाटील चाकूरकर सुद्धा चालू ठेवेल आणि आपण सगळेजण हा वारसा पुढे नेणं ही खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली असेल हे मानणाऱ्यापैकी आहे मी। एका डोळ्यात अश्रू आहेत आणि एका डोळ्यामध्ये आशा आहे की या माझ्या राज्यातल्या 1,75,000